कर्जाची परतफेड करण्याकरिता बँका तसंच पतसंस्था ग्राहकांवर दबाव टाकतात. वेळप्रसंगी कर्जफेड न केल्यास ग्राहकांवर कायदेशीर कारवाई ते करू शकतात. मात्र झारखंडमध्ये कर्ज न फेडल्यामुळे एका खाजगी फायनान्स बँकेनं एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याचा छळ केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. मुलाच्या आईनं तक्रार दाखल केल्यावर शाखा व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली. झारखंडमध्ये एका खाजगी फायनान्स बँकेतून घेतलेलं कर्ज न फेडल्यामुळे एका अल्पवयीन मुलाचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मुलाला 14 दिवस डांबून ठेवलं होतं. त्या दरम्यान त्याला मारही दिला, तसंच त्याच्याकडून कामही करून घेतलं गेलं. गढवा जिल्ह्यातल्या भावनाथपूर पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर बन्सीधर नगर ACDPO सत्येंद्र सिंह आणि स्थानिकांनी मुलाला सोडवून नंतर शाखा व्यवस्थापकाला अटक केली. अपहरण झालेला अल्पवयीन मुलगा अनिश कुमार हा रोहिनिया गावातले रहिवासी संतोष राम यांचा मुलगा आहे. हे प्रकरण बन्सीधर नगरमधल्या शहरातल्या सेटिंग मायक्रो फायनान्स बँकेशी संबंधित आहे. मुलाची आई आशा देवी यांनी लेखी तक्रार दिल्यावर पोलिसांनी लगेच कारवाई करून 3 व्यक्तींविरुद्ध FIR दाखल केला. त्यानंतर 1 तासातच शाखा व्यवस्थापक निगम यादवला अटक करण्यात आली. बँक कर्मचाऱ्यांना पकडण्यासाठी छापे टाकण्याचं काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर मुलाच्या आईनं 3,000 रुपये बँक मॅनेजरला दिले आणि त्याने मुलाला सोडलं. तोपर्यंत 14 दिवस त्याला बँकेत ठेवून घेण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्याकडून भांडी घासणं, दारूच्या बाटल्या उचलायला लावणं अशी कामंही करून घेण्यात आली. त्या काळात मुलाच्या आईनं बँक कर्मचाऱ्यांकडे मुलाला सोडवण्याबाबत खूप विनंती केली, मात्र त्यांनी तिचं ऐकलं नाही. स्थानिकांना हे कळल्यावर त्यांनी बँकेत जाऊन मुलाला सोडवण्यासाठी दबाव आणला. त्यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी मुलाच्या आईकडून 3,000 रुपये घेतले. तसंच उरलेले पैसे परत करण्याचा लेखी करार करून मुलाला सोडलं. मुलाला सोडल्यानंतर शुक्रवारी 8 मार्च आशा देवी यांनी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यात मुलानं घटनेची माहिती दिली आहे. बँकेचे कर्मचारी आले तेव्हा घरात आपल्यासोबत मोठी बहीण होती असं त्यानं सांगितलं. तेव्हा बँकेचे व्यवस्थापक निगम यादव आले व आशा देवी यांना घरात शोधू लागले, पण त्या घरात नव्हत्या. त्यांना गावात शोधण्यासाठी म्हणून बँक कर्मचाऱ्यांनी अनिश याला गाडीत घेतलं. नंतर ते त्याला बँकेच्या शाखेत घेऊन गेले. तिथे त्याला ठेवून घेतलं व आठवडाभर सगळं ठीक होतं. नंतर मात्र कर्मचारी त्याला मारहाण करू लागले. तिथेच कर्मचारी गळा दाबायचे आणि कपडे व भांडी घासायला लावायचे असं त्यानं पोलिसांना सांगितलं. पैसे न दिल्यास किडनी आणि डोळे काढून विकू अशी धमकीसुद्धा त्यांनी दिल्याचं मुलानं सांगितलं. पोलीस पुढची कारवाई करत आहेत.